गेला होतास? ए मॉम, स्कूलचं टाइम टेबल विचारल्यासारखं करू नकोस हं? मग न विचारता सांग ना, कुठे गेला होतास, काय करत होतास? मॉम, मी आता मोठा झालोय, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुला सांगेन अशी अपेक्षा करू नकोस. प्लीज एक्सेप्ट इट. अंशू, मी शांतपणे विचारते, मला नीट सांग, कुठे गेला होतास? निकिता भेटली होती, बोलत होती तुझ्याबद्दल. अंशू, खरं सांगा, काय केलंयस तू? रिलॅक्स, क्लबला गेलो होतो फक्त. आणि 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 काही नाही, 3-4 ड्रिंक्स घेतली बस. तेच निकिताने बघितलं असेल आणि तुझ्याकडे चुगली केली असेल. खरं बोल, थापा मारणं महागात पडतो तुला, त्यामुळे नीट सांग काय केलंस ते. अंशुमन, त्या स्वानंदीकडे आणि निकिताकडे तुझ्या विरुद्ध काहीतरी पुरावा आहे, त्या समरला दाखवणार आहेत, म्हणून सांगते, सांग काय केलंयस? सोड, जे काय ते मी हँडल करतो. ओ अच्छा, तू हँडल करणार आहेस का? दरवेळेला बघते ना मी तू कसं काय हँडल करतो. सगळं निस्तरावं मला लागतंय, म्हणून सांगते, सांग काय घोळ घातलायस ते. मी क्लबला गेलो होतो, तिथे श्वेताला भेटायला बोलवलं होतं आणि तिच्याशी बोललो. बोललो? फक्त बोललास? अधीरा, तू इथे? मॉम, मॉम, ताई, तू इथे अचानक कशी झालीस पण? दादा, दादा. काय रे अधीरा, तू आत्ता यावेळेस? आणि रोहन कुठे आहे? त्याच्या घरी. पण मग तो तुला ड्रॉप करायला का नाही आला? मी निघून आले पिंट्या दादा. काय? अधीरा, ऑल ओके? हे बघ, तू आधी रडू नकोस. मला काय झालं ते नीट सगळं सांग. पिंट्या दादा, मी ते घर सोडून निघून आले. तू घर सोडू? हो, ते घर सोडून निघून आले पिंट्या दादा, कायमची. मला नाही जायचंय परत त्या घरात. पिंट्या दादा, मला नाही जायचं त्या घरात, प्लीज पिंट्या दादा. तू रडू नकोस. आधी शांत हो, शांत हो. मला 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 नीट सांग, काय झालंय, काय घडलंय? डॉन, अगं काय झालं? सगळं आतापर्यंत चांगलंच चाललं होतं ना, मग इतक्या टोकाचा निर्णय का घेतलास तू? अधीरा, रोहनशी भांडण झालंय का तुझं? काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? रोहनच्या आई. पिंट्या दादा, त्यांनी आणि बिल्डिंग मधल्या लोकांनी माझी पार्टी डिस्ट्रॉय केली आज. माझे फ्रेंड्स आले होते, त्यांना खूप ह्युमिलिएट केलं. त्यांना वाटेल ते बोलल्या त्या.
सरपोतदारांच्या घरामध्ये ही असली थेरं चालणार नाही, कळलं? तू आहेस ना या घरची, मग सुनेसारखं वाग ना जरा. तिला घेऊन जा रूममध्ये. जा बा, जा बास, आता शांत हो, रडू नकोस. ज्याची भीती होती तेच झालं ना. अंशू, राजवाडे, हा कार्यक्रम झाल्या झाल्या मी लगेच जाऊन बोलेन आईशी. उद्या कार्यक्रम आहे म्हणूनच मी शांत आहे. पण तो झाल्यानंतर बोलावं तर लागणारच आहे.